आत्ताच ती बातमी कळली की आमचे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे आणि हेच आहे मुद्दा की किती दिवस सहन करत बसायचं याच्यात महाराष्ट्रामध्ये होतच आहे. लोकांना आपण बघताय की भीती आहे ती दिसत आहे, पण महत्त्वाची गोष्ट हेच आहे की उद्योग देखील महाराष्ट्रात येणार नाही अशी महत्वाची गोष्ट चालू आहे. जर हे सगळं आपल्याला माहिती असेल, आम्हाला माहिती असेल तर त्यांची कारवाई म्हणजे गँग लीडरच घटना बाहेर मुख्यमंत्री म्हणून बसलेले झालेला आहे. कारण ह्यांना सगळ्यांना वाचवत आहेत ते घटना बाह्य मुख्यमंत्री. रवींद्र वायकरांवर प्रेशर टाकलं जाते. ते वारंवार म्हणताय की रवींद्र वायकर हे आता पुन्हा एकदा वायकरजींवर अनेक वेगळ्या पक्षांकडून आपण पाहतोय सत्ताधारी हा दबाव वाढत चाललेला आहे. भाजपकडून असेल, मिंदे गटांकडून असेल, कारण पक्ष CPI त्यांनी देखील धमकवलेलं आहे की भाजप में लढत आहे. एकच गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो, या लढ्यामध्ये स्पष्ट झालेली आहे की जे घाबरत नाहीत आणि ज्यांना लपवण्यासारखं काही नाही ते आमच्यासोबत लढत आहेत आणि महाराष्ट्रासाठी लढत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. एकच सांगतो, जे ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखं नाही ते आमच्या सोबत राहिलेले आहेत. लोकसभेसाठी तुमच्या नावाची चर्चा आहे. तुम्ही बोलले की खासदार लढणार नाही, तुमची इच्छा आहे. चर्चा तो हर जगह आहे. सर तुम्हाला चॅलेंज दिलं जाते लढवून दाखवा म्हणून. मी तर एकच सांगितलेलं आहे, मी काल परवाकडेच ऐकलेलं आहे की खासदार आहेत ते स्वतः सीट बदलण्याचं चर्चा आहे, त्यांना ठाण्यात पळून जायचं आहे. तिथून लढू तर द्या. कोणी समोर असलं तर एवढी महाशक्ती तुमच्या मागे आहे तर कशाला एवढा विचार करता. पण एक आहे नक्की, भाजपा इथं काय करणार जेवढे सगळे त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर. कारण मी पाहतोय हे नवीन नाही, गेले 7-8 वर्ष पिता पुत्र इथे भाजपला हैराण करण्याचा प्रयत्न करतात आणि खास करून गेल्या 2 वर्षामध्ये पद मिळाल्यानंतर भाजप पूर्ण संपवण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, भाजपला पण माहिती आहे. भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील का मला कधीच वाटलं नाही. मला इकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटतं. निवडणूक आयोग हे फ्रॉड झालेलं आहे. इलेक्शन कमिशन एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन झालेलं आहे. ते आपल्याला तर कळायला लागलेलं आहे. मी काहीच सांगू नाही उपोषणाला बसतायत, त्यांना त्यांचं म्हणणं की अंमलबजावणी होत नाहीये. काय म्हणाल नक्की सगळा? मी पहिलंच सांगितलेलं की हे खोके सरकार नुसतं आश्वासनासाठी आहे. आपण पाहिलं असेल तर दहीहंडी मंडळापासून अगदी अंगणवाडी सेविकापर्यंत सगळ्यांना वेगवेगळ्या जातींना ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्याच शब्दांमध्ये चॉकलेट देऊन ठेवलेलं. आमदारकीचं असेल, खासदारकीचं असेल, पगारवाढीचं असेल, इन्शुरन्सचं असेल, आरक्षणाचं असेल. आणि हे शब्द आम्हाला माहिती आहेत, आम्हाला त्यांची काम करण्याची पद्धत माहिती आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की ह्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास तरी किती ठेवायचा जनतेने हे आपल्याला आता विचार करणं गरजेचं आहे. आता त्यावेळी देखील सतत म्हणजे पालकमंत्री आधी पण 5 वर्ष इकडचे होते आमच्यासोबत असताना, नंतर भाजपमध्ये आता ते गेले, तिथे देखील आपण पाहते मुख्यमंत्री झाल्यानंतर पण इकडचा विकास झालाय का, रस्ते खरोखर चांगले झालेत का. आम्ही सतत त्यांना सांगायचो रस्ते चांगले करा, करतोय पण कधी झालं नाही. खोके भरले त्यांनी पण जनतेचा विश्वास कधी त्यांनी मिळवला नाही. आता मूळ मुद्दा हाच झालेला आहे. इकडचे खासदार आहेत त्यांना म्हणूनच ह्या सीटवर धोका वाटायला लागलेला आहे. पहिले शेतकरी असे जे लुनार शेती करतात, अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जात असतात. आता काय कुठे आहे ते आम्हाला काय सांगू शकतो आम्ही. पण एवढंच आहे, आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनता आमच्या सोबत आहे हे आपल्याला दिसत आहे. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.